आणि क्षणोक्षणी हाची करावा विचार करावाय पार बहु सिंधू नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी चाकरी परमार्थाची तुका माने इह लोकीचा व्यवहार टका डोळे धरून राहू अशी वारकरी संप्रदायाची पताका विश्वापार नेणारे जगद्गुरु तुकोबारा यांना वंदन करतो। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सतत परिश्रम करून जगातली सर्वात मोठी लोकशाही भारतात प्रस्थापित करून समता न्याय बंधुता असं राज्यघटनेत नमूद करून माणसाला माणसासारखं जीवन जगण्यात प्रवृत्त करणाऱ्या महामानव विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून ज्यांच्या नावानं ही संस्था आज उभी आहे। गेली अनेक वर्ष या संस्थेला ज्यांचं नाव आहे आणि ज्यांनी आम्हाला वैष्णव जन तो तेने कहिए पीड परायजो जाने रे हा मूलमंत्र दिला त्या सर्वोदयी विचारांचे महात्मा गांधीजींना सुद्धा या क्षणी नमन करतो। नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते काय सुंदर वाक्य आहे। या वाक्याला अनुसरून सन्माननीय महात्मा गांधी विद्यालय म्हणजेच तळेबाजार पंचक्रोशीच्या या संपूर्ण टीमला मी वंदन करतो आणि व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख ज्यांचं आपण जवळजवळ 25 मिनिटं भाषण अतिशय त्यांनी सखोलपणे विवेचन केलं आहे। मी फक्त 2 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे जाता जाता। ते डॉक्टर पाटील सर यांना नमस्कार। ज्यांच्याकडे बघून आम्हाला प्रेरणा मिळते, ज्यांच्याकडे बघून आम्हाला आमच्यामध्ये काहीतरी कुणाला तरी देण्याची वृत्ती दानशूर वृत्ती आमच्यामध्ये जागृत होते। आणि मी अनेक संस्था कार्य बघतो परंतु पाय जमिनीवर यश थोडंसं मिळालं की माणूस हवेत जातात। परंतु कितीही श्रीमंती असली पण मनाची श्रीमंती ज्यांच्याकडे आहे आणि आम्ही नेहमी म्हणतो की शेतात विकणारी सगळीच कणसं दाणेदार नसतात। जन्माला येतात खूप सारी माणसं पण सगळीच संदीप शेठ आपल्यासारखी बाणेदार नसतात। आणि म्हणून अशी माणसं जी बाणेदार आहेत, अशी माणसं जी माझ्या गावाच्या गोरगरीब मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून मी 3-4 वर्षापूर्वी जेव्हा आलो होतो तेव्हा ही शाळा बघितली आणि आज बघितली तर देयर इज सो मेनी डिफरन्स। या 3-4 वर्षांमध्ये जी मेहनत घेतली त्या खरंच हॅट्स ऑफ संदीप शेठ साहेबांना आणि संपूर्ण उपाध्यक्ष मापसेकर साहेब असतील आमचे सन्मित्र आणि नेहमी सामाजिक कार्य जिथे कुठे अन्याय असेल तिथे तुटून पडून वेळोप्रसंगी उपोषणाची सुद्धा भूमिका वारंवार घेतात ते संतोषजी वरेकर साहेब असतील, जाधव साहेब असतील आणि आपली संपूर्ण टीम मागे बसलेल्या काही सरपंच मॅडम आहेत, काही सदस्य मॅडम आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी वंदन करतो। आणि या शाळेची गेली अनेक वर्ष धुरा सांभाळणारे आमचे मित्र आणि सध्या रजेवर असले तरी सुद्धा आज त्या आवर्जून कार्यक्रमाला आले। महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा शिक्षक परिषद असेल, निसर्ग मित्र समिती असेल, ह्युमन राईट्स असतील, अनेक संस्थांवर काम करत असताना आपली शाळेची भूमिका सुद्धा तेवढ्याच ताकदीने उभा करून महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जो लाखो शिक्षकांमधून थोड्या शिक्षकांना मिळतो त्या पुरस्काराला त्यांनी गवसणी घातली ते भोगळे सर। सध्या आता ज्यांच्या सानिध्यामध्ये हा संपूर्ण नियोजनाच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम होतोय आणि अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व, विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्व आणि ज्यांनी मला माझ्या आयुष्यात फक्त 2-3 वेळाच बोलले पण खरोखर एक मित्र कसा असावा किंवा एखादा व्यक्ती आपल्याला थोडासा वास वाटतो पण हवावासा वाटतो असं या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सन्माननीय राजेशजी वाटके सर आणि आपल्या या सुंदर कार्यक्रमाचं सुंदर असं निवेदन करणाऱ्या सन्माननीय मृण्मयी जाधव मॅडम आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला जेवढे तुम्ही 10वी पर्यंत जे असता ना या 10वी पर्यंतच्या तुमच्या शालेय जीवनामध्ये तुम्हाला अर्जुनासारखं घडवणारं जे व्यक्तिमत्व आहेत त्या संपूर्ण द्रोणाचार्यांना मानाचा मुजरा।